आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। सत्ता मनसेच्या हातात द्या, वरील भोंगे बंद करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची नाशिकमध्ये मनसे पक्षाच्या 18व्या वाढदिवसाच्या मेळाव्यात गर्जना। मला माझी पोरं कड्यावर घ्यायला आवडतं, दुसऱ्यांची पोरं अजिबात मी कड्यावर घेत नाही, असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे लावला। तर अरबी समुद्रात मुंबईजवळ पंतप्रधान मोदींनी मोठा गाजावाजा करत समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या स्मारकाच्या जागेवर भूमिपूजनही केलं। 10 वर्ष झालं त्या स्मारकाचं काय झालं, असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित करून भाजपला प्रश्न केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18व्या वाढदिवस नाशिक येथील मुंबई नाका भाभा नगरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात झाला। त्यावेळी पक्षप्रमुख राज ठाकरे बोलत होते। नशीब महाराजांच्या वेळेला सोशल मीडिया नव्हता। आणि आजचे पत्रकार पण नव्हते। पत्रकार परिषदेमध्ये विचारलं असं महाराजांना तरी, महाराज जरा तो गनिमी कामा सांगता का काय होता तो? त्या दिवशी त्यांनी आलो, कुठे बसले आमचे पत्रकार बाजू, हा इथे बसले सगळे। त्या दिवशी इथे आलो, पत्रकार परिषद घेतली। काय विचारावं एका माणसाने मला प्रश्न, मला बोललाय नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत, सभा घेत आहेत, तुम्हाला वाटतं ते लोकसभेसाठी घेत असतील? मी म्हटलं चला हे माझ्या लक्षातच नाही आलं, म्हटलं ते लोकसभेसाठी म्हटलं विलक्षण, म्हटलं तुम्हाला डोळेच उघडलेस, हा काय प्रश्न आहे? आज या वजावत दिनाच्या निमित्ताने सांगतोय मी तुम्हाला एक पहिली गोष्ट, मला जे काही बोलायचंय ना, भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत, पण त्या 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला पण हे पक्ष उभं करणं, पक्ष चालवणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी 10 वर्ष अगोदर आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार। तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोडी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत। जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात, त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष। ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत, आता तर झालेच। पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्ष स्थापन कुठे झाले असतील तर एक पहिला जनसंघ, त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना। त्याच्यामध्ये 99% लोकांचा कधी कुठच्या राजकारणाशी काही संबंध नव्हता। इथे आमचा अविनाश जाधव पुढे बसला, पुढे या पक्षाने यायच्या आधी ओबीसी उभे राहणार, ओबीसी उभे राहिल्यावर अजून कोणी उभे राहणार, आमच्याकडे महापुरुषांचा वाटा तर झालेलाच आहे। हा या जातीचा महापुरुष, हा या जातीचा महापुरुष, हा या जातीचा महापुरुष, हे करून ठेवले याच लोकांनी। तुमची जेवढी मतं विभागली जातील तेवढी यांच्या फायद्याची आहेत। तुम्ही एकत्र महाराष्ट्राचे मराठी म्हणून जर समजा एकत्र आलात, याला नकोय, या देशालाच नकोय। हे तुमच्यामध्ये विष काढण्याचे धंदे जे सगळ्या सध्या सुरू आहेत ना, हे बाबा ओळखा। हा फक्त महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाचा विषय नाहीये, हा प्रत्येक राज्यांमधल्या त्या तिकडच्या समाजाचा विषय आहे। एका जातीबद्दलचा विषय जर समजा उद्या कोर्टामध्ये गेला तर या देशातल्या प्रत्येक राज्यामधल्या जाती उभे राहतील आणि हा आरक्षणाचा विषय अख्खा देशभर पेटेल। जे होऊ शकत नाही
जे सुप्रीम कोर्टात होऊ शकत नाही, त्याच्यासाठी अधिवेशन घ्यावं लागेल लोकसभेचं, ते घेता येणार नाही जोपर्यंत निर्णय येणार नाही तोपर्यंत काहीतरी वकिलांची बोलून बघा. मी खोटं नाही सांगत आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल मी बोललो होतो, काँग्रेसचं सरकार असताना जेव्हा ते निघालं. यावेळी व्यासपीठावर मनसेचे राज्य व नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी होते. राजकारणासाठी सोशल मीडियाचा वापर केला गेला पाहिजे हे आपल्याला कळायला हवं. हे खूप महत्त्वाचं माध्यम आपल्याकडे आहे. सोशल मीडियाचा वापर कार्यकर्ते यांनी केलाच पाहिजे. त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. माझेही व्हिडिओ मीडियावर टाकले जातात. मी गाडीतून खाली उतरलो की माझ्या मागे गाणं लागतं, अरारारारा अरारारारा असं वाजतं. याचा अर्थ काय असतो? काही लोक काहीच पाहत नाहीत असंही राज ठाकरे म्हणाले. सोशल मीडियाचा वापर कार्यकर्ते यांनी कसा करायचा यासाठी व्याख्यान घ्यायचं ठरवलं आहे. राजकारणात काय लागत असेल तर तो संयम. आज जे राजकीय पक्ष दिसत आहेत ते पक्ष कधीपासून आहेत. सगळ्यांना वाटतं श्रेय पंतप्रधान मोदींचं आहे, पण ते पूर्णपणे खरं नाही. अनेक लोकांनी श्रम घेतलं. 1952 मध्ये जनसंघाची स्थापना झाली आणि 1980 मध्ये भारतीय जनता पक्ष आला असंही राज ठाकरे म्हणाले. गुढीपाडव्या दिवशी मी खूप काही बोलणार आहे. 9 एप्रिलला शिवतीर्थावर सभा घेणार आहे. आतापर्यंत मनसेनं एकही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं? माझ्या हातात सत्ता द्या, एका दिवसात सर्व भोंगे सरसकट बंद करतो. भाजपामधील अनेक नेत्यांनी मेहनत घेतली तेव्हा कुठे सत्ता आली? गेल्या 18 वर्षे मी माझे भाग्य समजतो. अनेक चढ उतार पाहिले, पण तुम्ही माझ्या सोबत राहिलात. यश कुठं जातंय? यश मिळवणार म्हणजे मिळवणारच. यश आपल्याला येणार, पण थोडा संयम ठेवा असं आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्ते यांना केलं. DPI न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी पोपटराव देवरे. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPI न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.